टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मुंबई एंडकडून पहिलं षटक संघातर्फे व्यंकटेश रेड्डी आणि त्याचा सामना करेल मला वाटतं शांताप्पा. स्ट्राईकला आहे तो शांताप्पा आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला एक अतिरिक्त खेळाडू समोरच्या कक्षामध्ये लावून द्यावा. नंतर न कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. पंच म्हणून काम पाहतात. बोला बोला हंपर बोला. या ठिकाणी आमचे सहकारी कॉम्रेड दिलीप भाऊ पवार हे उपस्थित राहिले. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्राईकला येतो शांताप्पा. पाहूया बॉम्बे कडून गोलंदाजी करतोय संघासाठी वैयक्तिक पहिलं व्यंकटेश रेड्डी. स्ट्राईकला येतो शांताप्पा. पाहूया शांताप्पा काय करतोय. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट ग्राउंड शॉट आणि एक धाव पूर्ण. आणि या ठिकाणी चेंडू फरार आणि या ठिकाणी दुसरा चौका. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो शांताप्पा. बिनबाद 8. 2 चेंडू. पुन्हा एकदा रेडी व्यंकटेश. पाहूया काय करतोय. हलकीसी प्लेट निर्धाव चेंडू. या ठिकाणी आरपीएफ इन्चार्ज सिंग सर हे उपस्थित राहिले. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सहाय्यक महामंत्री संतोष कुमार सर यांचंही कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. माझ्याला चेंडू पाहिजे काय होते. पुन्हा एकदा चेंडू फरार. शिवराज स्ट्राईक ऑन फायर. शांताप्पा पुन्हा यांकडनं तयार. शांताप्पासाठी रेड्डीचा बॉल. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि काय होतंय. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट खेळी करतोय तो शांताप्पा. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे ती 13. चेंडू पडला काय होतंय. चेंडू हवेत आणि वेल कॅच. बॅक टू पवेलियन.
या ठिकाणी एक चांगला फलंदाज बाद होतोय गुड्स लॉबी संघाचा अक्षयच्या रूपानं आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अमोल लहासे. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण SNT लोणावळा संघाचं. धाव संख्या झाली आहे ती 13. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 13. हॅलो पहा, पहिलं षटक इथे प्रगतीपथावरती संपलं. धावफलकावरती धावा लावल्या गेल्या 13. 13 धावा लावल्या गेल्या. तर गुड्स लॉबी संघाला 13 धावा बनवण्यासाठी मात्र एक गडी तंबूच्या आश्रयाला पाठवावं लागेल. पहा, पुणे यांकडनं वैयक्तिक पहिले तर संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय डाव्या हाताचा गोलंदाज विकास. तर विकासचा सामना करेल मात्र गुड्स लॉबी संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाचं नाव सेंट्रल रेल्वे मध्ये गाजलं जातं असा शंतप्पा. काय चेंजेस करताना कॅप्टन भूषण सुर्वे, पुन्हा एकदा विकास साळवे आणि हवेत माझ्या चेंडू पाहूया काय होतंय. उत्कृष्ट फिल्डिंग, 2 धावा पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्येला 15. हा आकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. पूल सक्सेसफुल झाला. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आला. चेंडू घेतला, फेकला. तोपर्यंत नक्कीच इथे 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांनी मात्र संघाचा धावफलक वाढलं जाईल. 15 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुन्हा यांकडनं सज्ज. शांताबासाठी विकास तयार. विकासचा बॉल शांताबाला हलकीसी काढा. 1 धाव पूर्ण. 1 धाव समाधान मानलं ते गुड्स लॉबीने. धावसंख्येत भर, धावसंख्येला 16. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या विद्यमानाने आयोजित भव्य टुर्नामेंटचा 16 या ठिकाणी आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचे पुन्हा एकदा सरचे स्वागत. सेट ऑन फायर विकास हवेत मारण्याचा प्रयत्न, पण शांतापाला काय बॉल. गुड चेंडू, निर्धाव चेंडू. चेंजेस ऑन फिल्डिंग कॅप्टन भूषण द्वारा. पहा, दुसरं षटक प्रगतीपथावरती झाला असताना सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय तो विकास. स्ट्राईक पहा, पॉइंट दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला गेला. चेंडू निर्धाव असेल. फायनलचा सामना मात्र मैदानामध्ये रंगतोय. मेगा फायनलचा येतो 16 मैदानामध्ये रंगला जातोय. तर पहिले षटक प्रगतीपथावर संपल्यानंतर संघाचे धावफलक नक्कीच 13 धावा होत्या. तर आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना पुणे यांकडनं गोलंदाज सज्ज असेल विकास. तर विकासचा सामना करेल अमोल. पहा, सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. पाहता पाहता चेंडू फरार झालाय. चौकार 4 धावांसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती 20. लास्ट गो. पुन्हा यांकडनं पुन्हा विकास हवेत मारला. चेंडू पावा काय होते. चेंडू फरार. शिवरायांचा छावा आणि काढल्या 6 धावा. बंदनेत खणखणेत आणि उत्कृष्ट खेळी करते ते गुड्स लॉबी. 2 षटकांचा मात्र इथं खेळ संपला गेला. पहा, दुसऱ्या षटकाचा समाप्ती मात्र एक उत्कृष्ट फटक्याने झाली. षटकार 6 धावाने मात्र संघाचे धावफलक नक्कीच वाढले जाईल. तब्बल 26 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या विद्यमानाने आवेची भव्य टुर्नामेंटचा सोहळा या ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने असेल ते बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सी खेच विविध स्पर्धांमध्ये विविध स्पर्धकांनी भाग घेतला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. पुन्हा एकदा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून सर्वांचे मनपूर्वक आभार. पहा वैयक्तिक दुसरं तर संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय उजव्या हाताचा गोलंदाज वँकी. मुख्य पंच फ्रान्सिस डिसोजा यांच्या मात्र डाव्या हाताच्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजी मार्कवरती सज्ज असेल एक आक्रमक फलंदाज शंतनू. पहा एक सुरेख प्रकारचा चेंडू होता, बॅटने मात्र घेतलेली हलकीसी कडा, यष्टीरक्षकांना मात्र झालेली चुकी. पहा इथं मात्र शंतनूला जीवदान भेटते. पहा जीवदानाचा फायदा शंतनू कितपर्यंत घेतोय, कारण की क्रिकेट क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं झेलाट्याची जिंकाम्याची. पहा मिस कॅच लॉस मॅच. पहा एका मोठ्या आक्रमक फलंदाजाचा इथं झेल सोडला कॅप्टन भूषणने. पहा एक उजव्या यष्टीचा खूप बाहेर चेंडू फेकला, स्टेप आउट केल्यामुळे पंचांनी मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडू दिला नाही. हा चेंडू येतो डॉट. सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय वँकी. शंतनूला मात्र थोडंसं थांबवून ठेवलंय. लगातारचे 2 चेंडू मात्र इथं निधाव फेकले. पहा आता मात्र एक चपळपूर्वक चेंडू खेळला होता, क्षेत्ररक्षण चेंडू खाली आला. पुन्हा एकदा शंतनूला जीवदान भेटलं. पहा लगातारचे दुसऱ्यांदा जीवदान भेटलं शंतनूला. उत्कृष्ट फिल्डिंग दिनेश द्वारा. आता मात्र शंतनू आपल्या संघासाठी काय करतोय, एक धाव धावफलकावरती गेली. एक धावाने मात्र संघाचं धावफलक इथे नक्कीच वाढेल. 27 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्या तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू असताना. पहा तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना तब्बल 27 धावा धावफलकावरती. पहा आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव असेल. सुरेख प्रकारचे कमबॅक करेल तो वेंकी मात्र फलंदाजांना इथं हॅलो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षण डाऊन टू बॉल आणि हा मात्र भेटलेला गुड बॉलला दुसरा झटका. अखंड सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटचे प्रेरणास्थान कामगारांचे नेते कॉम्रेड वेणुप्पी नायर साहेब या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून लोणावळा नगरीत उपस्थित झाल्याबद्दल कॉम्रेड वेणुप्पी नायर सलाम. पहा महामंत्र्यांचं इथे स्वागत झाले. स्वागत कशाने झाले, बॅकवर्ड शॉट लेगला जो फलंदाज उभा होता त्याच्या हातामध्ये मात्र झेल झाली आणि विकेटने मात्र त्यांचं स्वागत झाले. पुन्हा एकदा एक क्लोअर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला मात्र सन्मानपूर्वक खेळला गेला मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षण खूप दूरवरतून आला, चेंडू घेतला फेकला, त्यानंतर घेतलेला मात्र इथं 2 धावा. 2 धावाने मात्र संघाचं धावफलक वाढलं गेलं. 29 धावा फलकावरती लावल्या गेल्या. पहा 3 षटकांचा गेला, 29 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 29 रन्स ऑन बोर्ड 2 लॉस आफ्टर 3 ओव्हर्स. आत्ताच पार पडलेली ओव्हर व्यंकटेश रेड्डी उत्कृष्ट गोलंदाजी केली, फक्त 3 धावा दिल्या.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं घेऊन आलाय तो नीरज, उत्तर प्रदेशचा हा खेळाडू. पाहूया काय करतोय नीरज. 29. पंच म्हणून काम पाहतात अरुण सर आणि फ्रान्सिस डिसोजा, जाने माने हंपर आहे. पुन्हा एकदा नीरज तयार बॉम्बेकडनं. पाहूया काय करतोय नीरज आपल्या संघासाठी. अतिशय आखीव आणि रेखीव असं नियोजन आहे. पुन्हा एकदा सेट ऑन फायर नीरज. हवेत मारण्याचा प्रयत्न पण त्याला काय बॉल जमलेला नाहीये. निर्धाव सरोबरचा चेंडू, धाव संख्येत भर नाहीये कुठल्या प्रकारची. पहिला चेंडू डॉट चेंडू भगीरथ नाही. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या विद्यमानाने आयोजित भव्य टुर्नामेंटचा 16. पुन्हा एकदा नीरज. पाहूया नीरज काय करतोय. ऑफ साइडला दिशेने मारलेला चेंडू आणि खणखणी बनणारे चौकार. तेहतीस. हा तिसरा दिवस अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडत असलेले सामने. आजचा फायनलचा सामना खेल की भावना मेल की भावना सर्वधर्म समभाव ह्या तत्वाने चालत असलेले नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सर्व अधिकारी वर्ग, संघटना वर्ग आणि सर्व कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत. पुन्हा एकदा भगीरथ सेट ऑन फायर नीरजसाठी. पुन्हा एकदा नीरज आणि त्रिफळाबाद. उत्कृष्ट गोलंदाजी. आपण आलात आपले सरसे स्वागत. कॉमेडी विशाख को लाल सलाम. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात सिग्नल वॉरियरचे युवा खेळाडू नीरज. उत्तर प्रदेश मधला हा युवा खेळाडू नीरज. सेट ऑन फायर नीरज. बॅटमॅन काय मयंक. पाहूया काय करतात ते मयंक मीना. पाहूया काय करतोय अमीना. नीरजसाठी सज्ज. पुन्हा एंडकडनं पुन्हा एकदा नीरज. सेट ऑन फायर बॉम्बे एंडकडनं मीना. पुन्हा एकदा नीरज तयार. नाही मीनासाठी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाल्या. त्याला काय बॉल समजलं नाहीये. हंपरवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नका. हंपर तुमच्या दबावाला बळी पडणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यहाँ पर आए हुए सभी कॉमरेड को लाल सलाम. पुन्हा एकदा नीरज मीनासाठी ग्राउंड शॉट. पाहूया काय होते. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट खेळी.
या ठिकाणी लोकोशेड आणि गुड्स लॉबी या ठिकाणी लोकोशेड आणि गुड्स लॉबी यांनी आपला एक एक प्रतिनिधी या ठिकाणी लावून द्यावा. पुन्हा एकदा हळद माझ्या चेंडू पाहिजे काय होते आणि चार षटकांचा मात्र इथे खेळ संपला गेला. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या 38 धावा. तर 38 धावा बनवण्यासाठी मात्र गुड्स लॉबी संघाला गडी खर्च करावा लागले 3 गडी मात्र नक्कीच तंबूच्या आसराला गेले असताना संघाचा संघनायक शंतनू मात्र स्ट्रायक ऑन असेल. 5 शंतनूचे मात्र शंतनूला मात्र एक इथे जीवनदान भेटले होते. 38 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. सुरेख प्रकारची गोलंदाजी केली. आता मात्र वैयक्तिक पहिले तर संघासाठी 5वा आणि स्लॉक पद्धतीचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. उजव्या हाताचा गोलंदाज असेल निर्भय. पहा सुरेख प्रकारे पंचांची भूमिका म्हणून काम करतात ते पंच फ्रान्सिस डिसोजा आणि मात्र बाजूला जी अकॅडमी आहे त्या अकॅडमीचे कोच अरुण सर दोन्ही आम्हाला एक सुरेख प्रकारचे पंच लाभले. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा पहिला चेंडू टाकला गेला. सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला. त्यानंतर मात्र घेतलेली एक धावाने मात्र संघाचे धावफलक वाढेल. 39 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. पहा ज्या खेळाडूची मात्र एक झेल सुटली होती संघाचा संघनायक भूषण सूर्य यांच्याकडनं तो फलंदाज मात्र शंतनू स्ट्राईक ऑन असेल. तर गोलंदाजी मार्कवरती असेल निर्भय. पहा अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पूर्ण केला. क्षेत्ररक्षण खूप दूरवरून चेंडू खाली आला. चेंडू घेतला परंतु झेल मात्र इतर सुटला गेला. पहा झेल कुणाचा सुटला शंतनूचा. पुन्हा एकदा शंतनूला मात्र इथं जीवदान भेटलं. सुरेख प्रकारचा इथं प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा. व्यंकीने प्रयत्न मात्र इथे अपयशी ठरला गेला आणि शंतनूला मात्र पुन्हा एकदा इथे जीवदान भेटले. जीवदानानंतर मात्र घेतलेल्या 2 धावाने मात्र संघाचं धावफलक वाढलं. 41 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. एक सुरेख प्रकारचा सुरेख अकुट टप्प्याचा चेंडू फेकला होता. चेंडूला मात्र पूल केला. पूल सक्सेसफुल झाला. पाहता मात्र चेंडू चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी मात्र संघाचं धावफलक वाढलं गेलं. 45 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू असताना गुड्स लॉबी संघाने मात्र तब्बल 45 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. स्ट्राईकला येतो पुन्हा इनकडनं. पहा निर्भय होऊन गोलंदाजी करतोय शंतनूसाठी. शंतनूचा मात्र एक झेल इथे सुटला होता. तर पाहूया झेलचा फायदा कशा प्रकारे होतोय. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू होता. एक रचनात्मक पटका केला.
रचनात्मक फटका खेळला होता. चेंडूला मात्र गती होती, गतीचा मात्र इथे योग्य वापर केला. फाईनल गेम मध्ये चेंडू खेळून काढला. पाहता पाहता चेंडू फरार झाला चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी मात्र संघाचं धावफलक वाढेल. 49 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. 5वे षटक प्रगती वातावरणाचा पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण खूप दूरवरून आला. चेंडू घेतला, फेकला, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली. 1 धावाने मात्र गुड्स लॉबी संघाची अर्धशक्ती खेळी पूर्ण होती. 50 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय तो निर्भय आपल्या संघासाठी. पहा, परंतु पहा डान्सर मायकल जॉन्सन देवरड यांना मात्र पारितोषिक आले. एक लोणावळा नगरीतले आघाडीचे बॅट्समन नितीन मराठे अर्थात ताड्या यांच्याकडनं पारितोषिक आले. पहा सरळ बॅटने चेंडू खेळून काढला. ती 56. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करते ते 56. सामना लवकर सुरू करा. सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या विद्यमानाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट लोणावळा आयोजित भव्य टुर्नामेंट 16. आजचा हा स्पर्धेचा 3रा दिवस. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडत असलेले सामने. आता चालू असलेला सामना हा फायनल सामना असेल. पुन्हा एकदा वैयक्तिक पुस्तक घेऊन आलाय तो नीरज. पाहूया नीरज काय करतोय. स्ट्राईक ऑन फायर शांतप्पा. उत्कृष्ट गोलंदाजी सिग्नल वॉरियर्स नीरज. उत्कृष्ट खेळी करते ते गोड्स लॉबीचे धुरंधर. प्लीज सहकार्य करा. बाहेरून कुणी काय बोलू नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. बाहेरून कुणी काय कॉमेंट्स करू नका. सहकार्य करा. या ठिकाणी पंचाचा निर्णय अंतिम राहील. अनुभवी पंच फ्रान्सिस डिसोजा आणि अरुण सर. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा फायनल सामना चालू आहे. अनुभवी पंच अरुण सर, सहकार्य करा. बाहेरून कोणी काही कॉमेंट्स करू नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. सर्व खेळाडूंना विनंती आहे की पंचांभोवती गराडा करू नका. हॅलो, पहा सर्व खेळाडू विनंती असेल की आपण आपल्या जागेवरती थांबायचे. कर्णधार फक्त पंचांची चर्चा करतील. बाकी कुठल्याही क्षेत्ररक्षणाला मात्र पंचांच्या वर जाण्याचा अधिकार नसेल.
व्यंकी दुखापत झाली आहे का? व्यंकी गुडघ्याला दुखापत झाली आहे का? मेडिकेट किट आहे आपल्याकडे. व्यंकी आपली मॅच लाईव्ह आहे, पॅन खाली घे. पुन्हा एकदा सडन फायर शांतप्पा. 6 वर चालू असताना त्यांचं नो बॉल आहे का? ओके थँक्यू. फ्रीट पाहूया काय करू शांतप्पा. फ्रीटचा हा इशारा. पुन्हा एकदा बीट झालाय तो शांतप्पा. पाहूया काय होतंय. आणि फ्रीट होता ते काय जमलं नाही शांतप्पाला. पुन्हा एकदा नीरज. खेलकी भावना मेलकी भावना शांतप्पा आणि निर्धाव चेंडू. उत्कृष्ट बॉलिंग. दबाव यंत्रणा करताना सिग्नल वॉरियरची धुरंधर. पाहूया काय करते गुरुस्वामी. पुन्हा एकदा नीरज ऑफ साईडला मारला चेंडू. पाहूया काय होतंय. बंधने खंगणी चौकार. एकसष्ट. दोन चेंडू बाकी असताना सॉरी 3 बॉल 3 टू गो. पुन्हा एकदा मिराज. पुन्हा इनकडनं शांताबासाठी पुढे मांडण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट रनअप. वा रनआउट. बॅक टू पॅव्हिलियन. बंधारे चौकार. शिवरायांचा छावा आणि
आणि एक राऊंड शॉट पाहूया काय होते एकदम पूर्ण उत्कृष्ट फिल्डिंग आणि या ठिकाणी रनआउट शांताबाग टिपवलियन आणि धाव संख्या झाली ती 67 68 टू विन उत्कृष्ट फिल्डिंग आणि उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही संघांची या ठिकाणी आमचे मित्र संजय भाऊ मराठे यांचा आज योगायोगाने वाढदिवस आलेला आहे. भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मायकल जॅक्सन मनोरंजन करताना संजय मराठे यांच्याकडून त्यांना रोख 100 रुपये दिले आहे. बर्थडे बॉय संजय मराठे. ओके ओके वेल प्लेड सिग्नल वॉरियर्स वेल प्लेड टाळ्या. या ठिकाणी आमचे मित्र आमचे साहेब सोमनाथ साहेब क्षीरसागर आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. लासलाम लासलाम गुड्स लॉबी आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या सहकार्य करा. जिंदाबाद लाल बहादूर जिंदाबाद. तर आमचे सहकारी हॅलो संजय मराठे यांना वाटतं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असेल. चलो SMT संघाला विनंती असेल की आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे. SMT संघ सामने मेगा फायनलचा मात्र सामना असेल तर सामन्याचा मात्र एक डाव इथे संपला गेला. एक डावामध्ये मात्र गुडसलवाडी संघाने धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या. अरे आलो आलो वादळ कोण आडवी नाही वादळाला सहसत्य रक्त आम्ही शुभाचे भक्त सेट ऑन फायर विशाल पानसरे आणि व्यंकटेश रेड्डी पाहूया काय करतात सिंगवारी कडनं. धन्यवाद मंगेश भाऊ. पहा तर मात्र
67 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. गुड्स लॉबी संघाने तरी मात्र एसएनटी संघाला विजयासाठी बनवावे लागेल त्या तब्बल 68 धावा. 6 षटकांचा खेळ असेल, 6 षटकांमध्ये मात्र 68 धावा बनवाव्या लागतील. तर गोलंदाजी मार्कवरती असेल पुन्हा एंडकडनं सत्ता संघाचा संघनायक शंतनू, तर फलंदाजी मार्कवरती असेल पहा स्पर्धेनिमित्त डिप्टी एसएससी विनायक चौधरी, आपण या स्पर्धेनिमित्त आलात. आपलंही सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट कडनं हार्दिक असे स्वागत असेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला डाव मात्र संपला गेला. गुड्स लॉबी संघाने मात्र धावफलकावरती तब्बल 67 धावा लावल्या गेल्या, तर एसएनटी संघाला मात्र 68 धावा बनाव्या लागतील. 5 सुरेख प्रकारचा चेंडू मारला गेला. क्षेत्ररक्षण खूप मोठ्या फटक्याने लॉंगॉनला चेंडू खेळून काढला होता. क्षेत्ररक्षण खूप दूरवरती होता. पाहता पाहता चेंडू फरार झाला. चौकारे 4 धावांनी. 4 धावांनी मात्र सत्ता व्यंकटेशचा मात्र इथं श्रीगणेशा झालाय आणि संघाचा सुद्धा श्रीगणेशा झालाय. धावफलकावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने मात्र उंची घेतली. क्षेत्ररक्षण खूप दूरवरती होता. चेंडू मात्र नो मॅन लँड्स मध्ये जाऊन पडला. व्यंकटेश मात्र सुखरूप असेल. त्यानंतर मात्र घेतलेली 1 धाव. 1 धावाने मात्र संघाचे धावफलक नक्कीच इथे वाढेल. संघाचे धावफलक जाऊन पोहोचले 5 धावांवरती. पहा सेमीफायनल खेळत असताना ज्या खेळाडूंनी मात्र लगातारचे 2 षटकार आपल्या बॅटिंगमधून खेळून काढले असा विशाल पानसरे आता स्ट्राईक ऑन असेल, तर गोलंदाजी मार्गवरती पहा एक आक्रमक खेळाडू शंतनू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र सन्मानपूर्वक खेळून काढला. इथे कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. चेंडू इथे निर्धाव असेल. सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय तो शंतनू आपल्या संघासाठी, कारण की शंतनूला माहिती आहे जर आपल्याला विजय मिळवून द्यायचा असेल तर मात्र त्यांना सुरेख प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ते सूत्र मात्र विशालला सुद्धा लागू होतं. जर आपल्या संघाला मात्र सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट इंटर डेपोचा चषक मात्र हातामध्ये घ्यायचा असेल तर सुरेख प्रकारची फलंदाजी करावी लागेल. पहा फलंदाजी मात्र सुरेख केली. क्षेत्ररक्षण मात्र इथे खूप दूरवरून आला. चेंडू घेतला फेकला. त्यानंतरचे मात्र घेतलेल्या 2 धावा. 2 धावांनी मात्र संघाचा धावफलक इथे नक्कीच उंचावलं. तब्बल 7 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या, तर पहिले षटक प्रगतीपथावरती चालू असताना सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय शंतनू. आपल्या संघासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. पहा स्ट्रे बॅटरी फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षण खूप दूरवरतून आला. सूर मारला. चेंडू मात्र हातातून निसटला. त्यानंतर मात्र 3 धावा इथे यशस्वीरित्या वाचवण्यात आल्या. सुरेख प्रकारची क्षेत्ररक्षण केलं अमोलच्या माध्यमातून. संघासाठी इथे वाचवल्या गेल्या. 3 धावा वाचवल्या गेल्या. पहा क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडस बदल करण्यात आले शंतनूच्या माध्यमातून. लॉंग ऑफ आणि लॉंग सर्कलच्या बाहेर असलेले 2 खेळाडू असतील. पहा व्यंकटेश साठी मात्र थोडस इथं विद्यार्थी सुद्धा पहा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल. क्षेत्ररक्षण होता. क्षेत्ररक्षकाच्या मात्र डोक्यावरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न इथे फसला गेला. आणि पहिला व्यंकी. थँक्यू डीजे. या ठिकाणी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8.
संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन आलाय तो अमोल. पाहूया अमोल काय करतोय. हॅलो, पुन्हा एकदा सेट ऑन फायर निर्भय दुबे. पाहूया काय करतोय निर्भय दुबे. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला घेऊन आला तो अमोल. पाहूया काय करतोय अमोल. स्ट्राईकला येतो दुबे, नॉन स्ट्राईकला येतो विशाल अर्थात मुन्ना. 8 धावसंख्येला ती 8. पाहूया काय करतोय निर्भय. प्लीज सहकार्य करा, बाहेरून कोणी कॉमेंट्स करू नका. चेंडू बाय करतोय आणि गणेश चेंडू फरार आणि 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट फिल्डिंग गोलस्टॉपे, 10 धावा पूर्ण. वेल प्लेड निर्भय. निर्धार उत्कृष्ट खेळी करताना गुड्स लॉबी. पाहूया काय करतोय निर्भय दुबे अमोल साठी. एक धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. थँक्यू डीजे. गुड्स लॉबी सहकार्य करा. आधी ओढू नका, अजिबात ओढू नका, आवाज नको आम्हाला. हॅलो हॅलो हॅलो, बाहेरून ओढू नका, सहकार्य करा. हॅलो 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 हॅलो. वाईट धाव संख्या बर, धाव संख्या 13. खेळ की भावना, मेल की भावना. आणि उंचावर मांडा चेंडू. पाहिलं काय होतंय आणि झेल टिपला. खूपच विषारी. तेरा हॅलो 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 विकास. हॅलो. बघा विशाल तयार आणि हवेत माझ्या चेंडू फरार करायचंय. चेंडू फरार किती फरार आणि या ठिकाणी चौकार शिवरायांचे छावा आणि कल्याणच्या
जयंत शाह आणि काढले पुणे 4 धावा. एकवीस 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. विजयासाठी मात्र अजूनही एसएनटी संघाला बनावं लागते त्या तब्बल 47 धावा. 24 चेंडूचा मात्र इथे खेळ संपला गेला. 24 चेंडूचा खेळ संपला गेला. तब्बल 12 चेंडूचा खेळ संपला गेला. 12 चेंडूचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा लावल्या गेल्या 21 धावा. तर गुड्स लॉबी संघाच्या मात्र 12 चेंडूमध्ये बनवल्या होत्या त्या 26 धावा. गडी मात्र बाद झाले होते 2. तर एसएनटी संघाचे बिन गडी 2 बाद झाले. आता मात्र 24 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा मात्र बनवायच्या त्या 47 धावा. आता मात्र डाव्या हाताचा एक मावळ तालुक्यामधील आक्रमक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा खेळाडू विकास साळवे स्ट्रायकर असेल तर गोलंदाजी मार्कवरती 33 नंबरची जर्सी घालून अक्षय पुणेकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पंचांना सांगा मला खेळ कंट्रोल करा. पंच वेळेच्या अभावी हा सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. सांग पंचांना. पंच सामना त्वरित चालू करून घ्या. हॅलो फुलटच स्वरूपाचा चेंडू होता. डीप पॉइंटला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षण फार दूरवरून आला. त्यानंतर मात्र घेतलेली 1 धाव. विकास मात्र आपलं काम करतोय. फलंदाज मात्र विशाल पानसरे खूपच सुरेख प्रकारची फलंदाजी करतोय. त्याला मात्र स्ट्राईक देण्याचे काम करतोय. सुरेख प्रकारची 7 निभावावं लागेल. इथं मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. पंच वेळेचे भान ठेवा. क्षेत्ररक्षकांना म्हणाव थोडस लवकरात लवकर. विशालला मात्र मंजिल गाठायची आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कार्पेट लोन ग्राउंड चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आला. त्यानंतर घेतलेली 1 धाव. 1 धावाने मात्र संघाचा धावफलक उंचावेल. 23 षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू असताना 23 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. तर 23 धावा बनवण्यासाठी एसएनटी संघाला मात्र 2 गडी नक्कीच खर्च करावे लागले. 2 गडी मात्र नक्कीच खर्च केले. वेळ उशीर होत चाला. इथं
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला मात्र सन्मानपूर्वक खेळून काढला. त्यानंतर मात्र घेतलेली एक धावाने मात्र संघाचं धावफलक उंचावेल. 24 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. नहीं चलेगा एक्का दुक्का, अब नहीं चलेगा एक्का दुक्का. तुझे काम करना होगा तेरा, तुझे काम करना होगा तेरा, तुझे मारना पडेगा चौकावर छक्का. नक्कीच जर एसएनडी संघाला जिंकायचं असेल तर चौके आणि छक्के मात्र इथे मारावे लागेल. पहा गुडवर स्पॉटवरती चेंडू फेकला, चेंडूने मात्र उसळी घेतली, चेंडू सरळ यश रक्षकाच्या हातामध्ये जाऊन निसवला. एका इथे निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना पाच सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. अक्षयच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत मात्र कुठलाही मोठा फटका खेळण्यात यश नाही आलं. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू फेकला गेला होता. धावचीतची संधी असेल, धावचीतची मात्र संधी मात्र भेटली गेली. विशाल मात्र आपल्या घरट्यामध्ये सुखरूप येऊन पोहोचला नाही. विशालला मात्र आता मैदानाचा ताबा सोडावा लागेल. विकासला मात्र आता थोडंच मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल. पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, क्षेत्ररक्षण खूप दूरवरून आला, त्यानंतर मात्र घेतलेली एक धाव. पहा गुड्स लॉबीला एक विनंती असेल. गुड्स लॉबी आप सभी को एक विनंती है की जब गेंदबाज असताना ओरडू नका. आपल्याला बंदी नाहीये, बिंदास ओरडा, परंतु बॉल मारल्यानंतर बिंदास ओरडा. बॉल फेकत असताना कृपया सहकार्य करा. बॉल फेकत असताना ओरडू नका प्लीज. कोई कुछ नहीं बोलेगा, कोई कुछ नहीं बोलेगा, ओके कुछ नहीं बोलेगा. उमेश ठाकर वरती या. या ठिकाणी सटन फायर विकास साळवे, गोलंदाज भगीरथ. पाहूया काय करते भगीरथ. उत्कृष्ट चेंडू पाहूया काय होते. एक धाव पूर्ण, अरे दुसरी पूर्ण धाव संख्येवर. दुसरी धाव पूर्ण. उत्कृष्ट खेळी करता येते. समान तुल्य वेळ असलेले SNT वायर्स आणि गुड्स लॉबी लोणावळा.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या विद्यमानाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट लोणावळा आयोजित भव्य टुर्नामेंटचा हा सोहळा पुन्हा एकदा विकास आणि हवेत मांडलेला हा चेंडू पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. स्वतः संघाचा कर्णधार संघाचा मार्गदर्शक भूषण सुर्वे सेट ऑन फायर. पाहूया काय करतोय भूषण सुर्वे. चौथीवर चालू असताना धाव संख्या झाली आहे ती 32. पाहूया काय करतोय भूषण सुर्वे. गोंधळलेल्या अवस्थेमध्ये सिंग्स वॉरियर्स उत्कृष्ट खेळी करतोय तो गुड्स लॉबी लोणावळा. पाहूया काय करतोय कॅप्टन. ऑफ साईडला मागला चेंडू. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 33. 1 to go. कृपया सहकार्य करा. तुम्हाला ओरडण्याला बंदी नाहीये, पण जेव्हा वेळेस बॉलर बॉल टाकेल त्यावेळेस कृपया भावना मेलकी भावना. प्लीज बाहेरून काही कमेंट्स करू नका. सहकार्य करा. खेलकी भावना मेलकी भावना. या ठिकाणी नाहीत अन्यथा तुम्हाला 5 रनची पेनल्टी लावली जाईल. सहकार्य करा. आपण नंतरून जल्लोष करू. पाहूया कोण जिंकते कोण हरते. खेलकी भावना मेलकी भावना. पाहूया काय करतोय नीरज. स्ट्राइक ऑन नीरज. हळद माझ्या चेंडू. पाहूया काय होतंय. चेंडू बरोबर आणि चौकार. थर्टी 37 पाहिजे त्या 12 बॉल 31 धावा. काहीसं अवघड आणि काहीसं सोपं असं लक्ष आहे ते दोन्ही संघांपुढे. हॅलो. 12 चेंडूमध्ये बनवायच्या तर 31 धावा. 4 षटकांचा मात्र तर खेळ संपला गेला. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या तब्बल 37 धावा. आता मात्र पहा आता मात्र संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करण्याची संधी ज्यांनाच मिळती. पहा संघर्ष करण्याची संधी ज्यांनाच मिळती त्यांच्यात खरी ताकद त्यांच्यात संघर्ष करण्याची खरी ताकद असती. पहा भूषण सुर्वे संघाचा संघनायक आता मात्र संघर्ष करतोय. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यावा लागेल तर नक्कीच सुरेख प्रकारची येथे फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि
बनवावे लागतील त्या तब्बल 31 धावा. तर गोलंदाजी मार्कवरती संघाचा आधारस्तंभ शंतनू सज्ज असेल. पहिला चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू फेकला गेला. गुडलँड स्पॉटवरती चेंडू टाकला गेल्यानंतर एसटी एक्सच्या हातामधनं मात्र चेंडू निसटला गेला. त्यानंतर मात्र घेतलेली एक धाव. एक धावाने मात्र हात वर केला म्हणजे लेग बाय का? बाईज एक धावाने मात्र संघाचा धावफलक वाढेल. 38. 38 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्या. तर गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र सुरेख कामगिरी केलेला गोलंदाज नीरज मात्र स्ट्राईकवर असेल. डान्सिंग डाऊन द विकेट होतं. चेंडूने मात्र उसळी घेतली. हा चेंडू मात्र निर्धाव असेल. पंचांची मात्र सुरेख भूमिका. हरी सर आणि फ्रान्सिस डिसोजा दोघांच्या माध्यमातून मात्र सुरेख प्रकारची आम्हाला साथ लाभली गेली. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळला गेला. क्षेत्रक्षर डाऊन दी बॉल. झेल होतोय का? झेल मात्र इथे निसटला गेला. संघाचा संघनायक उमेश झेल मात्र इथे निसटला गेला. त्यानंतर घेतलेल्या मात्र 2 धावा. 2 धावांनी मात्र संघाचे धावफलक नक्कीच उंचावर तब्बल 40 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. तर 5वा आणि स्लॉक पद्धतीचं षटक प्रगतीपथावरती चालू असताना आता मात्र जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर पुन्हा एकदा एक सुरेख पद्धतीचा त्यात ज्या फटका खेळला गेला. क्षेत्रक्षण खूप दूरवरती आहे. त्यानंतर घेतलेल्या मात्र 2 धावा. 2 धावांनी संघाचे धावफलक नक्कीच वाढलं जाईल. 44 बरोबर ना? सॉरी 42 धावा तब्बल धावफलकावरती लावल्या गेल्यात. 2 चेंडू अजून 5व्या षटकामधले शिल्लक असताना पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र पूल केला. पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल झाला. पाहता चेंडू फरार चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी मात्र संघ करतो. हा स्ट्राईकला इथं फक्त कॅप्टन भूषण सुर्वे. बॉलर्स नेम अमोल अक्षय. सडन फायर भूषण सुर्वे. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. अरे बॉलरचे नाव काय विचार नाही आला पुन्हा. बॉलर्स नेम काय? बॉलर्स नेम अमोल. पाहूया काय करतोय अमोल. अमोल बटर.
पुन्हा एकदा सेट ऑन फायर कॅप्टन भूषण सुर्वे पुन्हा यांकडनं हो दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट बाजूला बॉल पाहिजे काय दंडनेट खणखणीत चौकार सेट ऑन फायर भूषण सुर्वे शिवराज सेट ऑन फायर पाहूया काय करतात 2 to go लास्ट ओव्हर स्ट्राईकला येतो गोल अंगाचा स्वप्नील पाहूया काय करतोय स्वप्नील पुन्हा एकदा सेट ऑन फायर नील स्वप्नील आणि या ठिकाणी हरकिसी कडा एक धाव पूर्ण लास्ट गो सेट ऑन फायर डेपो इंचार्ज सत्ता अमोल साळुंके लास्ट गो जे सातशे येतील त्यांना घाला हार. उत्कृष्ट म्हणजे बॉल पावे काय होते एक धाव पूर्ण सामना गुंडाळला गुडस्लाबीने धन्यवाद गुडस्लाबी आनंदामध्ये डीजे स्टंप